नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी फोडणीचा भात आणि मस्त लोणचं घेतलं होतं. मला आज ह्याची आठवण झाली कारण का मला आज माझ्या शाळेचे दिवस आठवले. तेव्हा माझी मैत्रीण डब्यामध्ये हाच फोडणीचा भात घेऊन यायची. तिची मम्मी एकदम मस्त फोडणीचा भात बनवायची आणि डबा घ्यायच्या. आमची शाळा असायची 7 वाजता, पण आम्ही कधी शाळेमध्ये लवकर कधी गेलोच नाही. नेहमी 7:30 नाही तर 8 हे टायमिंगच असं आमचा होता. आमच्या 5 जणी म्हणजे 5-6 जणींचा आमचा ग्रुप होता त्याच्यामुळे. आणि त्याच्यामध्ये तिची मम्मी फोडणीचा भात हा तिला डब्यामध्ये द्यायची. तो आम्ही घरून खाऊन परत शाळेमध्ये गेल्यावर तो खायचो. ती मजा मला ते दिवस आठवले त्याच्यामुळे मी आज भात केला. मला खायची इच्छा पण झाली होती म्हणून मी आज फोडणीचा भात बनवला होता. मस्त असा बघू शकता मी इथे कांदा टोमॅटो आणि जी थोडीशी राई घातली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर थोडासा मसाला असं घालायचं. त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर माझ्याकडे रात्रीचा भात होता तो मी याच्यात घातलाय. आपण कधीही भूक लागली तर आपण करून खाऊ शकतो. आम्ही गावी पण होतो, असं मध्ये कधी गावी गेलो तर हे असं कधी भात फोडणीचा नाही जमला तर नुसता भातावरती थोडंसं तेल, हळद आणि मसाला असं टाकून मस्त मीठ टाकून असंच भात कालवून खायचो आम्ही लोक. ती मजा पहिल्याची वेगळीच होती. आता तर काय ते दिवस राहिले नाही आहेत. आता सगळे मोठे झाले, आपापले कामाला लागले. त्याच्यामुळे मला आज असंच करावासा वाटला म्हणून मी केला. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही शाळेमध्ये काय काय केलात ते पण मला सांगा. आम्ही तर खूप मज्जा केली. मला तर ते दिवस अजून आठवतात शाळेतले. खूप म्हणजे खूप मज्जा केली होती आम्ही शाळेमध्ये असताना. आम्ही शाळेत गेलो की तासाला टीचरांच्या प्रत्येक तासाला डबा खायचो आणि मग मधल्या सुट्टीमध्ये असेच राहायचो आणि मग काहीतरी बाहेरून मागवायचो आम्ही लोक खायला. कुरकुरे नाही तर असंच काहीतरी चटपटत. आम्ही मी तर कधी नेलाच नाही डब्बा शाळेमध्ये. कधीतरी मध्येच किंचित न्यायची. पण माझी मैत्रिणीची मम्मी तर तिथं डब्बा द्यायची. मस्त असा केला होता बघू शकता तुम्ही. त्याच्यावर मी लोणचं घेतलं इथे. एकदा नक्की ट्राय करा आणि खा. आणि तुमच्या शाळेतल्या आठवणी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा ब्लॉगमध्ये. बाय.